नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या निसर्ग वारी चॅनलचं अभिनंदन करतो. तुम्ही जो हा उपक्रम राबवला आहे की जी पंढरीची वारी, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ती अन्नदानाच्या असू द्या, प्लास्टिक मुक्त जे पर्यावरणाला जे हानिकारक ज्या गोष्टी आहेत ते दाखवता तुम्ही. त्यातून ह्याच्यामध्ये एक संदेश जातो, लोकांना मेसेज जातो की पर्यावरणाची हानी नाही झाली पाहिजे, प्लास्टिक मुक्त भारत आणि महाराष्ट्र झाला पाहिजे. लोकांना कुठला आजार नाही. आता कॅन्सरचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे सगळीकडे बघितलं आपण तर. आता चहाचे कप असू द्या, पत्र असू द्या, पाणी बॉटल असू द्या, कुठल्या ह्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर जास्त केला जातो. आणि प्लास्टिकचा वापर काय झालं की लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत कॅन्सरचं प्रमाण, बाकीच्या आजारांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. म्हणून आमचे जे बालाशेठ गायकवाड आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांनी हा जे अन्नदानाचा किंवा भंडाराचा कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये जे पत्र ठेवले ते वनस्पतीच्या पानापासून बनवायचे पत्र ठेवल्या. यातून जेवण केल्यानंतर कोणाला कुठली बाधा होणार नाहीये, चांगलं पौष्टिक जेवण मिळणार आहे. लोक खूप आनंदी आहेत. खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. आमचे सर्व मित्रपरायण आणि बालाशेठ पुढे लागून दिनेश शेठ असतील, आमचे पाटील ताजी असतील, हे सर्व आमचे मित्रपराने हा सर्व. आणि मेन म्हणजे ह्यात कोणी कामगार लोक आणलेले नाहीयेत. हा सगळा जे एवढा मोठा अन्नदानाचा 25-30 लोकांना जे अन्नदान केलं, महाप्रसाद दिला, त्याचं नियोजन फक्त घरगुती महिलांपासून लहान मुलांपासून फॅमिलीने सर्व मित्रपरांना आम्ही मिळून केलेले. याच्यामध्ये एकही कामगार जर आचार्य जर सोडले जेवण बनवणारे तर कोणी इथे रोजाना माणूस नाही, कुठला कामगार लावलेला नाहीये. आणि काल 3 वाजता हे लोकांनी जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे आचार्य लोकांनी. ते आज 1 वाजेपर्यंत हा भंडाऱ्याचा कार्यक्रम, जेवण बनवायचा आणि वाटपाचा कार्यक्रम चालू होता. खूप व्यस्त वाटतं तुमच्या चॅनलने जो हा उपक्रम लावून चालू केलेला आहे, तर तुमचे आम्ही आभारी आहोत. असंच तुम्ही वारीमध्ये ज्या ज्या काय घडामोडी होत आहेत, जे काही तुम्हाला चांगल्या गोष्टी दाखवता येतील ते दाखवा. आणि तुमचं पण अभिनंदन करतो. आमच्या मित्र परिवाराचं सर्वांचंच आभार मानतो, अभिनंदन करतो. खूप कष्ट केलेले, मेहनत घेतलेली आहे. आणि परमेश्वर ऋतू माऊली आम्हाला सर्वांना आरोग्य आहे. आणि सर्व वारकऱ्यांना, पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील जनतेला एक भरभराटीचं पूर्ण वर्ष जावो, खूप पाऊस हो, धनधान्य समृद्धी लाभो, सर्वांना चांगली पिकं मिळत, हीच आम्ही आशा बाळगतो. नमस्ते.